सर्वांना नमस्कार। आजच्या प्रात्यक्षिकात आपण पॅरलल एसी सर्किट्समध्ये व्होल्टेज, करंट आणि पॉवर फॅक्टर यासारख्या मूलभूत प्रमाणांचे मोजमाप कसे करावे याबद्दल चर्चा करणार आहोत। ऑब्जेक्टिव्ह: या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: RL पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज, विद्युत प्रवाह आणि पॉवर फॅक्टर मोजणे, RC पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज, करंट आणि पॉवर फॅक्टर मोजणे, RLC पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज, करंट आणि पॉवर फॅक्टर मोजणे। RL पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज, करंट आणि पॉवर फॅक्टरचे मोजमाप। रेझिस्टर R ला 200 ओम्स आणि 5 एम्प्सच्या व्हॅल्यूसह वायर वाउंड प्रकाराचा असू द्या आणि इंडक्टर L 40 वॅट ट्यूबलाइट चोक कॉईल असू द्या। 2 एमिटर्स IR आणि IL सिरीज एक रेझिस्टर R आणि चोक कॉईल L सह अनुक्रमे 0 ते 5 एम्प्सच्या श्रेणीसह कनेक्ट करा। रेझिस्टर R आणि चोक कॉईल L सर्किट ब्रांच एकमेकांच्या पॅरलल कनेक्ट करा। सर्किट डायग्राममध्ये दर्शवल्याप्रमाणे एमीटर I, वॉटमीटर W आणि पॉवर फॅक्टर मीटर सर्किटशी कनेक्ट करा। सर्किटच्या पॅरलल 0 ते 300 व्होल्ट्सचे व्होल्टमीटर कनेक्ट करा। 2 पोल MCB द्वारे सर्किटला AC सप्लायशी जोडा। MCB चालू करून सर्किटला पॉवर द्या। टॅब्युलेशनमध्ये एमीटर्स I, IR, IL, वॉटमीटर आणि पॉवर मीटरचे रीडिंग लक्षात घ्या। एमीटर रीडिंग I हे IR आणि IL च्या वेक्टर बेरीजच्या समान असल्याची खात्री करा। सूत्रातील एमीटर, व्होल्टमीटर आणि वॅटमीटरची व्हॅल्यू बदलून पॉवर फॅक्टरची गणना करा। cos pi = W/VI। गणना केलेल्या पॉवर फॅक्टर मूल्याची थेट मोजलेल्या पॉवर फॅक्टर मीटर रीडिंगशी तुलना करा। सूत्र वापरून सर्किटद्वारे वापरल्या गेलेल्या पॉवरची गणना करा। P = VI cos pi। रेझिस्टर R आणि चोक कॉईल L बदलून वेगवेगळ्या व्हॅल्यूज लावा आणि त्याच पद्धतीचा वापर करून RL पॅरलल सर्किटचे पॅरामीटर्स मोजा। RL पॅरलल सर्किटसाठी महत्त्वाची सूत्रे: करंट I खालील सूत्र वापरून काढला जाऊ शकतो: I = √IR² + IL²। I म्हणजे पूर्ण करंट एम्प्समध्ये। IR हा करंट रेझिस्टन्स R मधून जाणारा करंट। IL हा इंडक्टर L मधून वाहणारा करंट आहे। IR आणि IL हे वेगवेगळ्या पद्धतीने काढले जाऊ शकतात। IR = V/R आणि IL = V/XL। इथे V हे इनपुट व्होल्टेज आहे ओम्समध्ये, XL हे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे ओम्समध्ये आणि फक्त XL खालील सूत्र वापरून काढला जाऊ शकतो: XL = 2πfL। इम्पिडन्स Z ओम्समध्ये खालील सूत्र वापरून काढला जाऊ शकतो: Z = V/R किंवा Z = 1/√1/R² + 1/XR²। पॉवर फॅक्टर cos pi = R/Z। ॲडमिटन्स Y ओम्समध्ये खालील सूत्र वापरून काढला जाऊ शकतो: Y = 1/Z किंवा I/V। पॅरलल RC सर्किटमध्ये व्होल्टेज, करंट आणि पॉवर फॅक्टरचे मोजमाप। रेझिस्टर R ला 200 ओम्स आणि 500 वॅट्सच्या व्हॅल्यूसह वायर वाउंड प्रकाराचे असू द्या। कॅपॅसिटर C 8 MFD 300 व्होल्ट रेटिंगसह इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर असू द्या। रेझिस्टन्समध्ये मल्टीमीटर वापरून कॅपॅसिटरचा CID चांगल्या स्थितीत तपासा। IR आणि IC हे 2 एमिटर्स अनुक्रमे R आणि C रोधकांसोबत जोडा। 2 ब्रँचेस पॅरलल कनेक्ट करा। सर्किट डायग्राममध्ये दर्शवल्याप्रमाणे एक सामान्य एमीटर, वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटर कनेक्ट करा। सर्किटच्या पॅरलल व्होल्टमीटर कनेक्ट करा।
AC पॉवर सोर्स सर्किटला MCB द्वारे कनेक्ट करा. MCB चालू करून सर्किटला पॉवर द्या. टॅब्युलेशनमध्ये ॲममीटर, वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटर रीडिंग लक्षात घ्या. ॲममीटर रीडिंग I हे IR आणि ICच्या वेक्टर बेरीजच्या बरोबरीचे आहे की नाही ते तपासा. सूत्रातील वॅटमीटर, व्होल्टमीटर आणि ॲममीटरची व्हॅल्यू बदलून पॉवर फॅक्टरची गणना करा. cos pi equals to W/VI. पॉवर फॅक्टर मीटरसह गणना केलेल्या पॉवर फॅक्टर व्हॅल्यूची पडताळणी करा आणि दोन्ही समान असल्याची खात्री करा. सर्किट वापरून वापरलेल्या एकूण पॉवरची गणना करा. P equals to VI cos pi. रेझिस्टर R आणि कॅपॅसिटर C ची व्हॅल्यू बदला आणि करंट, व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टर मोजा. RC पॅरलल सर्किटसाठी महत्त्वाची सूत्रे. करंट I is equal to the root of IR square plus IC square. I हा सर्किटमधून वाहणारा संपूर्ण करंट आहे. IR हा रेझिस्टर R मधून वाहणारा करंट आहे. IC हा कॅपॅसिटर C मधून वाहणारा करंट आहे. IR आणि IC ही दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने खालील सूत्र वापरून काढला जाऊ शकतो. IR is equal to V by R आणि IC is equal to V by XC. XC हे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे ओम्समध्ये. आणि खालील सूत्र वापरून XC काढला जाऊ शकतो. XC is equal to 1 by 2 pi FC. इम्पिडन्स Z ओम्समध्ये. Z is equal to V by I आणि Z is equal to 1 by root of 1 by R square plus 1 by XC square. Power factor cos pi. Cos pi is equal to R by Z. Admittance Y ओम्समध्ये. Y is equal to 1 by Z किंवा I by V. RLC पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज, करंट आणि पॉवर फॅक्टरचे मापन. रेझिस्टर R ला 200 ओम्स आणि 500 वॅट्सच्या व्हॅल्यूसह वायर वाउंड प्रकाराचे असू द्या. कॅपॅसिटर C 8 MFD 300 व्होल्ट रेटिंगसह इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर असू द्या. रेझिस्टन्समध्ये मल्टीमीटर वापरून कॅपॅसिटरचा CID चांगल्या स्थितीत तपासा. IR आणि IC हे दोन ॲमीटर्स अनुक्रमे R आणि C रोधकांसोबत जोडा. दोन ब्रँचेस पॅरलल कनेक्ट करा. सर्किट डायग्राममध्ये दर्शवल्याप्रमाणे एक सामान्य ॲमीटर, वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटर कनेक्ट करा. सर्किटच्या पॅरलल व्होल्टमीटर कनेक्ट करा. AC पॉवर सोर्स सर्किटला MCB द्वारे कनेक्ट करा. MCB चालू करून सर्किटला पॉवर द्या. टॅब्युलेशनमध्ये ॲममीटर, वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटर रीडिंग लक्षात घ्या. ॲममीटर रीडिंग I हे IR आणि ICच्या वेक्टर बेरीजच्या बरोबरीचे आहे की नाही ते तपासा. सूत्रातील वॅटमीटर, व्होल्टमीटर आणि ॲममीटरची व्हॅल्यू बदलून पॉवर फॅक्टरची गणना करा. cos pi equals to W/VI. पॉवर फॅक्टर मीटरसह गणना केलेल्या पॉवर फॅक्टर व्हॅल्यूची पडताळणी करा आणि दोन्ही समान असल्याची खात्री करा. सर्किट वापरून वापरलेल्या एकूण पॉवरची गणना करा. P equals to VI cos pi. रेझिस्टर R आणि कॅपॅसिटर C ची व्हॅल्यू बदला आणि व्होल्टेज, करंट आणि पॉवर फॅक्टर मोजा. पॅरलल सर्किटमध्ये संपूर्ण करंट I खालील सूत्र वापरून काढला जाऊ शकतो. I is equal to the root of IR square plus IL minus IC whole square. IR यावरून काढला जाऊ शकतो. V/R आणि IL बरोबर V/XL आणि IC is equal to V/XC. इम्पिडन्स Z ओम्समध्ये
खालील सूत्र वापरून काढला जाऊ शकतो. Z is equal to V by I. Z is equal to 1 divided by the root of 1 by R square plus 1 by XL minus 1 by XC whole square. पॉवर फॅक्टर cos pi खालील सूत्र वापरून शोधला जाऊ शकतो. cos pi is equal to R upon Z. ॲडमिटन्स Y ओम्समध्ये खालील सूत्र वापरून शोधला जाऊ शकतो. Y is equal to I by Z. पाहिल्याबद्दल धन्यवाद.